सर्वांना नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी शाळेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे व शाळा लॉग इन कशी करायची. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व स्कॉलरशिप परीक्षेच्या संदर्भाने नवनवीन व्हिडिओ मिळवा. चला तर पाहूया मोबाईलवरून शाळा रजिस्ट्रेशन कशी करावी. प्रथमतः आपल्या मोबाईलमधील क्रोम या ब्राउझरला टच करा व हे ब्राउझर ओपन करा. सर्च बारमध्ये MSCE पुणे असे टाईप करा व त्यावर टच करा. त्यानंतर सर्वात वरच्या बाजूस आपणास 4थी व 7वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी लिंक दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा 2026 हे टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. त्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा अशा प्रकारचे टॅब दिसेल, त्यावर टच करा. त्यावर टच केल्यानंतर आपणास अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल. या पेजवर सर्वात डाव्या बाजूस कोपऱ्यावर शाळा लॉग इन, शाळा नोंदणी हा टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. त्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर शाळा लॉग इनचे स्कूल रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होईल. या ठिकाणी प्रथमतः आपल्या शाळेचा UDIS कोड जो की 11 अंकी आहे तो टाईप करून घ्या. आपल्या शाळेचा UDIS कोड टाकल्याबरोबर आपल्या शाळेचे नाव समोर दिसून येईल. आपल्या शाळेचे नाव असल्याचे खात्री करून यसवर क्लिक करा. यानंतर आपल्या शाळेचे पूर्ण पेज ओपन होईल, जे की आपण 5वी व 8वी शिष्यवृत्तीसाठी माहिती भरलेली होती तेच या पेजवर संपूर्ण दिसून येईल. आता या ठिकाणी आपणास आपल्या शाळेची संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही ते एक वेळेस चेक करायचे आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर जो की आपण दिलेला आहे, यापूर्वी दिलेला आहे, तो अगदी तसाच टाईप करून घ्यायचा आहे. हा मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा असून यावर पासवर्ड पाठवला जाणार आहे, त्यामुळे मोबाईल नंबर हा अचूक टाईप करून घ्या. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्या समोर सर्वात खालच्या बाजूस सबमिट हा टॅब दिसून येईल. या टॅबवर टच केल्यानंतर आपण भरलेले स्कूल रजिस्ट्रेशनसाठी यस ऑर नो असे 2 टॅब दिसून येतील. यस या टॅबवर क्लिक करा. यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे सबमिट झालेले नाही असे दिसून येत आहे. तर या ठिकाणी आपली माहिती भरायची राहिलेली आहे. तर नेमके कोणत्या टॅबमधील माहिती राहिली आहे ते एक वेळेस चेक करा. तर या ठिकाणी जो आपण ईमेल ID दिलेला आहे तो ईमेल ID पुन्हा एकदा टाईप करून घ्यायचा आहे. यानंतर रजिस्ट्रेशन साठी यस या टॅबवर क्लिक करायचे आहे. रजिस्ट्रेशनसाठी क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज आपल्यासमोर डिस्प्ले होईल. यानंतर आपल्यासमोर स्कूल लॉग इनसाठी पेज ओपन होईल. आपल्या दिलेल्या मोबाईलवर पासवर्ड पाठवलेला असेल. शाळा लॉग इन करण्यासाठी आपला UDIS कोड व आपल्या मोबाईलवर आलेला पासवर्ड या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. पासवर्ड हा मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजमध्ये किंवा ईमेल IDवर पाठवलेला दिसून येईल. लॉग इन या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर काही महत्त्वाची सूचना दिसून येतील. यामध्ये इयत्ता 5वी व इयत्ता 8वी विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येऊ नये अशा प्रकारचा मेसेज आपल्यासमोर येईल.
यानंतर आपणास इयत्ता 4थी व 7वी विद्यार्थी नोंदणीबाबत सूचना देण्यात आलेल्या दिसून येईल. तर या ठिकाणच्या या सूचना आपण व्यवस्थित वाचून चेकबॉक्समध्ये राईट क्लिक करून सबमिट या बटनावर टच करायचे आहे. सबमिट या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर शाळेचे पूर्ण पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोटो व सही अपलोड करावयाची आहे. अपलोड करण्यासाठी सर्वात शेवटी ब्राउज या टॅबवर टच करावे. या टॅबवर टच केल्यानंतर आपल्या मोबाईलमधील आपल्या मुख्याध्यापकाचा सही व फोटो असलेला फोटो सिलेक्ट करून सबमिट या बटनावर टच करायचे आहे. या बटनावर टच केल्यानंतर कन्फर्म या टॅबवर टच करायचे आहे. या टॅबवर टच केल्यानंतर आपली शाळा रजिस्ट्रेशनची पूर्ण माहिती हे सेव्ह झालेली दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन हे मोबाईलवरून सहजपणे आपणास करता येईल. तसेच पासवर्ड रिसेटसाठी व लॉगआउटसाठी उजव्या कोपऱ्यात टॅब दिसून येईल. जर आपणास पासवर्ड रिसेट करायचा असेल किंवा लॉगआउट करायचं असेल तर उजव्या कोपऱ्यातील टॅबवर टच करून आपण आपल्या शाळेचा पासवर्ड रिसेट करू शकतो व लॉगआउटसुद्धा करता येईल. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करून घेता येईल. असेच स्कॉलरशिप परीक्षेच्या संदर्भाने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनला टच करून चॅनलला सबस्क्राईब करा.